नमस्कार, मी साक्षी अनासने. येस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत. आता पाहूया एक स्पेशल रिपोर्ट. इंदापूर तालुक्यातील बळीराजाचे प्रलंबित प्रश्न सुटले नाही तर आमरण उपोषण करणार सामाजिक कार्यकर्ते भगवानराव खारतोडे यांचा प्रशासनाला इशारा. 14 जून रोजी तलाठी कार्यालय निरगुडे, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे येथे आमरण उपोषणाला भगवान बापू खारतोडे बसणार आहेत. हे प्रशासनाला समजताच आपल्या विभागासंदर्भात जे विषय प्रलंबित आहे ते मार्गी लावण्याचे काम संबंधित प्रशासनाने चालू केले आहे. परंतु खाली विषय सोडवले नाही तर आमरण उपोषण करणार असा इशारा निरगुडेगावचे सामाजिक कार्यकर्ते तसेच शेतकरी भगवानराव खारतोडे यांनी संबंधित प्रशासनाला दिला आहे. खडकवासला सिंचन प्रकल्पाच्या वितरिका दुरुस्ती 41 पासून करण्यात यावी. वितरिकेच्या शेवटच्या टोकापर्यंत पाणी गेले पाहिजे. खरीप हंगामातील बाजरी, कांदा, सोयाबीन, तूर पीक विमा 2 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावेत. खरीप हंगामातील दुष्काळ निधी 9,82,00,000 रुपये वंचित शेतकरी खात्यात जमा करावा. ज्वारीचा पीक विमा शेतकरी खात्यात जमा करावा. पिके जळून गेल्यास संपूर्ण वीज बिल माफी करण्यात यावी. इंदापूर तालुक्यातील पीक जळून गेल्याने पूर्ण कर्जमाफी करण्यात यावी. शेतकरी KYC करून खरीप दुष्काळ निधी पैसे जमा झाले नाहीत त्या शेतकरी राज्याचे पैसे DBT पोर्टलने लवकरात लवकर खात्यावर जमा करावे. शेतकऱ्यांसाठी खरीप हंगामात बियाणे, खते शासनाकडून मोफत देण्यात यावी. म्हणून 14 जून रोजी होणारे आमरण उपोषण स्थगित करून 21 जून रोजी निरगुडे तलाठी कार्यालयासमोर होणार आहे, अशी माहिती माध्यमांना सामाजिक कार्यकर्ते तसेच शेतकरी भगवान खारतोडे यांनी दिलेली आहे. मी पूनम भगवान खारतोडे, गाव निरगुडे. 31/5ला जो माझ्या पतीने निर्णय घेतलेला आहे तो आम्ही सुद्धा तिथे शेटपळगडे जाऊन आम्ही सुद्धा आत्मदहन करणार आहोत. मी सुखबाई बापू खारतोडे. माझ्या पोराला जर काय झालं तर शेटपळला येऊन मी आत्मदान करणार. मी बापू खारतोडे. माझ्या भगवानला माझ्या पोराला काय झालं तर शेटपळ येऊन आत्मदहन मी करणार. माझं रुद्रप्रताप भगवान खारतोडे. माझ्या पप्पाला काय झालं तर आम्ही शेतकरी. बोला, तुझं नाव सांग. प्रताप भगवान खारतोडे. आमच्या पप्पाला काय झालं तर आम्ही बी आत्मदहन करणार. मी भगवान बापू खारतोडे, निरगुडे गावचा. गट नंबर 72 आहे माझा. त्याच्यामध्ये माझ्या नावावरती 2 एकर क्षेत्र आहे. या क्षेत्रामध्ये ऊस कशा प्रकारे जळालेला आहे हे तुम्ही पाहू शकता. त्याच्यामध्ये 2 एकर ऊस हा शेतामध्ये जळाला आहे, पण याची नोंद सातबाऱ्यावरती नाही. सातबाऱ्यावरती नोंद नसल्यामुळं या ऊसाचे पैसे आम्हाला मिळालेले नाहीत. त्याचप्रमाणे पूनम भगवान खारतोडे, गट नंबर 72. यांच्या नावावरती 3 एकर जमीन आहे. प्रॉब्लेम असा झाला आहे की शेतामध्ये ऊस जळाला आहे, पण त्याची नोंद पीक पाण्यामध्ये नसल्यामुळं, म्हणजे सातबाऱ्यावरती नोंद नसल्यामुळं या ऊसाचे पैसे मिळू शकत नाही. आज माझ्या घरामध्ये निरगुडे गावामध्ये आज शेटपळगडे, मसोबाची वाडी, लाकडी, निंबोडी, त्याचप्रमाणे कळस, पोंदवडी, भादलवाडी, त्याचप्रमाणे निमगाव, अवसरी, त्याचप्रमाणे इंदापूर तालुक्यामध्ये कितीतरी लोकांना जिथपर्यंत मी सांगितलं आहे, माझी बातमी पोचली आहे की बाबा तुमच्या रानामध्ये जरी ऊस जळाला असला आणि त्याची पीक पाणी नोंद नसली तरी तुम्ही फॉर्म द्या. आपण ते फॉर्म तहसीलदार साहेबांपाशी विनंती करू की बाबा आमच्या रानामध्ये ऊस जळाला आहे, त्या ऊसाचा पंचनामा करा आणि आम्हाला त्याचे पैसे द्या. आज जर नोंद रानामध्ये ऊस आहे आणि शेतामध्ये सातबाऱ्यावरती नोंद नसेल तर तुम्ही पैसे आम्हाला द्याय नाही. अट घातली तुम्ही म्हणताय की शासन निर्णय काय आहे की तुमच्या उतरावरती फक्त पीक पाणी असावं. सातबारा जो आहे त्याच्यावरती पीक पाणी पाहिजे. आणि शेतामध्ये आमची एक शासनाला विनंती आहे की शेतामध्ये ऊस जळाला आहे, या ऊसाचा पंचनामा करावा. आणि पंचनामा करून एकरी आज ऊसाला खर्च म्हटलं तर या ऊसामध्ये ड्रीप आहे बघा. ही ड्रीप बारामती येथून आणलेली आहे ग्रीन वर्ल्ड यांच्याकडून. या ड्रीपचं पैसे सुद्धा दिले नाही. आज मला सांगा मी काय करायचं. आज माझ्यावरती आज अशी वाईट वेळ आलेली आहे. हा ऊस जवळजवळ 1 2 3 4 5 6 7 8 9 10
10, 11, 12 हा 12 कांड्याचा ऊस आहे. हा ऊस 12 कांड्यावरती येऊन जर जळत असेल तर किती खेदाची गोष्ट आहे आमच्या दृष्टीने. आणि तहसीलदार साहेब त्याचप्रमाणे प्रांताधिकारी मी प्रांताधिकारी बारामती यांना 2/4/2024 रोजी एक पत्र दिलं, निवेदन दिलं. त्या निवेदनामध्ये स्पष्ट उल्लेख केला की आमच्या शेतामध्ये ऊस आहे, जळलेला आहे, पण त्या ऊसाची नोंद सातबाऱ्यावर नाही. माझी विनंती आहे की याच्यामध्ये दखल घ्यावी. त्यांनी काही उत्तर दिलं नाही. त्याचप्रमाणे मी 4 तारखेला एक पत्र दिलं, त्याचं 4/4/2024ला. त्याचप्रमाणे 10 तारखेला एक पत्र दिलं, म्हणजे 10/4/2024ला. नंतर 12 तारखेला पत्र दिलं प्रांताधिकाऱ्यांना 12/4/2024ला. नंतर 14चं पत्र दिलं की मी आत्मदहन करीन. 4 पत्र देऊन तुम्ही जर ह्या ऊसाबद्दल योग्य निर्णय देत नसताल. आज बारामती तालुका दुष्काळामध्ये आहे, सरसकट दुष्काळी दिलेला आहे. दौंड तालुका दुष्काळामध्ये आहे, सरसकट दुष्काळी दिलेला आहे. त्याचप्रमाणे नातेपुता असेल, इकडे सोलापूर असेल, करमाळा असेल, या बाजूला माझ्या 4ही बाजूला सरसकट दुष्काळ निधी दिलेला आहे. आणि आमच्या तालुक्यावरती अन्याय का? आज इंदापूर तालुक्यावरती दुष्काळ निधी सरसकट दिलेला नाही. ज्याची पीक पाण्याची नोंद आहे त्यांनाच दुष्काळ निधीचे पैसे दिलेत. आज माझ्याच रानामध्ये हा ऊस जळलेला आहे. हा ऊस 10 ते 12 कांड्यावरती आहे. त्या ऊसाला ड्रिप टाकलेली आहे. या ड्रिपचेही पैसे दिले नाहीत. आज मी काय करू? जर सातबाऱ्यावरती शासन निर्णय महत्त्वाचा का जे ऊस जळाला हे महत्त्वाचा? तुम्ही शासन निर्णयाप्रमाणे वागताय, पण ह्या शेतकऱ्याची एक व्यथा आहे आज की हा ऊस जर 10-12 कांड्यावरती ऊस जळलेला असेल, 2 एकर ऊस आहे हा असे कितीतरी लोकांचे फॉर्म आज माझ्याकडे 2000 फॉर्म आहेत. ह्या फॉर्मवरती विचार व्हावा. आज तहसीलदार साहेबांना सुद्धा मी कितीतरी अर्ज केलेत, म्हणजे 4 ते 5 अर्जाच्या प्रती दिलेल्या आहेत. तरीही कुठलं उत्तर येत नाही. त्यांचं एकच उत्तर येत आहे की आचारसंहिता आहे. अहो किती दिवस आचारसंहिता? आज इलेक्शन होऊन किती दिवस झालं? 1 महिना झाला इलेक्शन होऊन. 13 तारखेला आचारसंहिता किती झाली? आचारसंहिता ही 16/3/2024ला आचारसंहिता लागू झाली आहे. आज 6वा महिना आहे. इलेक्शन होऊन आज महिना झाला आहे, तरी आचारसंहितेचं माणसं नावं काढतात. अहो आचारसंहितेच्या नावाखाली तुम्ही काय करताय? माझी विनंती आहे प्रशासनाला की ज्यावेळेस इलेक्शन संपतं त्याच वेळेस तुम्ही आचारसंहिता संपवा. आमच्यासारख्या शेतकऱ्यावरती अन्याय का करताय? आज प्रांताधिकाऱ्याकडे गेलं, आचारसंहिता आहे. तहसीलदाराकडे गेलं, आचारसंहिता आहे. आम्ही निर्णय घेऊ शकत नाही. मला सांगा, आज माझ्यावरती जेवढी बेकार वेळ आली आहे. आज या शेजारी बघितलं तर पोंदळीचं तळ आहे, कोरडठण तळ आहे. हे त्याचप्रमाणे बादलवाडी तलाव आहे, तोही कोरडठण तळ आहे. निंबूडचा तलाव आहे, तोही कोरडठण आहे. इथं प्यायला सुद्धा पाणी नाही. माझी विनंती आहे की शासनाने हा जो ऊस आहे, आणि माझे ऊस लाभधारक शेतकरी आहे इंदापूर तालुक्यामधले, त्याचा ऊस दळाले आहे, पण त्याची नोंद पीक पाण्या सातबाऱ्यावर नाही. या ऊसाची दखल घ्यावी. आमच्या तहसीलदार साहेबांना आमची विनंती आहे, आमची नवरा बायकोची विनंती आहे की साहेबांनी याच्यामध्ये लक्ष घालावं. आणि जो ऊस जळाला आहे त्या ऊसाचा पंचनामा करून, आज ऊसाचा खर्च जरी काढला आपण तर 50,000 रुपये खर्च हो. त्या ड्रिपला 20 का 22,000 रुपये गेले, 30,000 रुपये ड्रिपला गेलेत. त्याचं बेन आहे 6 ते 7,000 रुपयाला बेन आहे. नांगरट आहे 3,000ची, कल्टिवेटर आहे, सरी ओढणं आहे, ऊस लावणं आहे. ऊस 6 ते 7,000 रुपये लावा घेतात. 50,000 रुपये एकरी खर्च आहे. आमची विनंती आहे की तहसीलदार साहेबांनी यात लक्ष घालावं, प्रांत अधिकाऱ्यांनी लक्ष घालावं. त्याचप्रमाणे आमदार साहेब असतील, खासदार साहेब असतील, यात लक्ष घालावं. जिल्हाधिकाऱ्यांनी याच्यामध्ये लक्ष घालावं आणि सरसकट दुष्काळ निधी माझ्या इंदापूर तालुक्याला द्यावा. येस मराठीसाठी पुणे विभागीय संपादक संजय चांदघोडे, इंदापूर. अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज.